तर इकडे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज गायक मिका सिंग याची कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे। मिका सिंग याच्याकडून $12,000 आणि 3 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली। त्याचप्रमाणे अनेक मौल्यवान वस्तूही त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आल्यात। या सगळ्या संदर्भामध्ये पोलिसांनी आता चौकशी सुरू केली आहे। कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांची ही चौकशी आहे, पोलिसांची नाही। $12,000 आणि 3 लाख रोकड मिका सिंग याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत मुंबई विमानतळावर। कस्टम अधिकाऱ्याकडून मिका सिंगची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे, कारण $12 लाख त्याच्याकडे सापडलेत आणि 3 लाखांची रोकडही सापडली आहे। मृत्युंजय सिंग आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मृत्युंजय, मिका सिंगला तब्बल $12,000 आणि 3 लाख रुपयांच्या रोकड प्रकरणी कस्टमने ताब्यात घेतलेल्या आत्ताची काय माहिती आहे? कविता, जे मिका सिंग आहे ते बँकॉक मधून एका कार्यक्रमात भाग घेऊन परत मुंबई परतले होते आणि मुंबई एअरपोर्टचे कस्टम अधिकारी यांनी त्यांना ताब्यात घेतला, कारण त्यांच्याकडे जास्त संख्येमध्ये 3 लाख रुपये भारतीय रुपये आणि $12,000 ही त्यांच्याकडे सापडला आहे आणि त्यांच्याकडे काही मूल्यवान वस्तूही आहे आणि त्यांचा ही मूल्यांकन जे कस्टमचे अधिकारी आहेत ते करत आहे। सध्या मिका सिंग जे कस्टमचे अधिकारी आहेत त्यांच्या ताब्यात आहे, डिटेन करण्यात आला आहे आणि त्यांच्याशी तपास चालू आहे। सध्या त्यांच्याशी तपास करून कस्टमचे अधिकारी डिटेल घेत आहे की कुठून हे पैसे आणले आणि एवढे पैसे कशा प्रकारे ते मुंबईत आणत होते। सध्या तपासही चालू आहे। कविता, मृत्युंजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। आणि आता मुंबईतल्या प्रत्येक सोसायटीसाठी एक महत्त्वाची बातमी। आपल्या सोसायटीमध्ये जर तुम्ही सुरक्षा रक्षक ठेवणार असाल तर त्या सुरक्षा रक्षकाची नीट माहिती घ्या, अन्यथा तुमची सुरक्षा राहील बाजूला, सोसायटीतली घरच लुटली जाऊ शकतात। कारण गोरेगावमध्ये अशीच एक घटना समोर आली आणि सगळ्यांचेच डोळे उघडले।